नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जिल्हा न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर डिस्ट्रिक्ट हायकोर्टसाठीची जिल्हा न्यायालयासाठीची नवीन भरती प्रक्रिया, भरतीसाठीची जाहिरात देण्यात आलेली आहे. सफाईगार या पदाचं नाव आहे. या भरतीसाठी जी डिटेलमध्ये माहिती आहे, जाहिरात जी आहे, या जाहिरातीबद्दलची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर यानुसार पाहू शकता, अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील सफाईगार या पदाकरता सुधारित वेतन संरचनेत वेतन स्तर S 15,000 47,600 अधिक नियमानुसार देय भत्ते या वेतन श्रेणीत पात्र उमेदवारांकडून 2 पदांची निवड यादी तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. यानुसार पाहू शकता, अर्जदारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत कागदपत्रांच्या स्वप्रमाणित प्रती नोंदणीकृत डॉकद्वारे RPAD किंवा शीघ्र डाक म्हणजेच स्पीड पोस्टद्वारे कार्यालयास 24 एप्रिल 2024 पर्यंत पाठवायचे आहेत. यानंतर पाहू शकता, विस्तृत जी जाहिरात आहे अहमदनगर DC कोर्ट्स जे आहे, अहमदनगर जिल्हा न्यायालय या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे. त्याचबरोबर तिथून सुद्धा तुमचा जो अर्ज आहे, अर्ज तो डाउनलोड करून तो प्रिंटआउट काढून तो फिल केला जाऊ शकतो. यानुसार पाहू शकता, महत्त्वाची माहिती पाहूयात. जाहिरात जी आहे 6 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर यानुसार जिल्हा आणि सत्र न्यायालय अहमदनगर, जिल्हा न्यायालय अहमदनगर आस्थापनेवरील सफाईगार स्वीपर या पदाकरता उमेदवारांची निवड यादी तयार करण्याकरता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. आता उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाकद्वारे म्हणजे स्पीड पोस्टद्वारे 24 एप्रिल 2024 पर्यंत त्यांचे अर्ज पाठवायचे आहेत. तर यानुसार महत्त्वाची माहिती पाहूयात. शैक्षणिक पात्रता इत्यादी. सफाईगार हे पद आहे. निवड यादीसाठी सफाईगार पदांची संख्या आहे ती 2 असणार आहे. याच्यामध्ये पाहू शकता, जो ॲड्रेस देण्यात आलेला आहे, ह्या ॲड्रेसवर तुम्हाला तुमचा जो अर्ज फॉर्म आहे तो पाठवणे आवश्यक आहे. 24 एप्रिल 2024 पर्यंत दिलेल्या ॲड्रेसवर अर्ज पाठवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पाहू शकता, अर्हता शैक्षणिक पात्रता आहे. उमेदवार हा 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गुड फिजिक म्हणजे चांगली शरीरयष्टी, त्याचबरोबर ॲबिलिटी टू कॅरी ऑल द ड्युटीज अटॅच्ड टू द पोस्ट म्हणजे स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. त्याचबरोबर इथे पाहू शकता, वयोमर्यादा आहे उमेदवाराची. जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी शासनाने निर्दिष्ट केल्यापासून सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत 18 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. त्याचबरोबर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा असणार नाही आहे. याच्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. वेतन श्रेणी जी आहे 7व्या वेतन आयोगानुसार असणार आहे. त्याच्याबद्दलची सुद्धा डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. उमेदवारांना सूचना महत्त्वाच्या पाहू शकता. अर्ज करण्याची जी पद्धत आहे, जाहिरात आणि अर्ज आणि प्रमाणपत्र जिल्हा न्यायालय अहमदनगर संकेतस्थळ आहे, ऑफिशियल वेबसाईट. या वेबसाईटवर अर्ज जो आहे तो देण्यात आलेला आहे. डाउनलोड करून तो विहित नमुन्यातील अर्ज आणि सोबतची कागदपत्रे व कागदपत्रांच्या स्वप्रमाणित प्रती सादर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्याने अर्ज कसा करावा. जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या विभाग कार्यालय प्रमुखांची लेखी परवानगी घेऊनच अर्ज करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराने जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात स्वतः किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना अथवा न्यायिक विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यास भेटण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यास अपात्र ठरवण्यात येईल. याबरोबर महत्त्वाची जी माहिती देण्यात आलेली आहे, डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत त्यासाठीची सुद्धा माहितीची आहे अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर पाहू शकता, अर्जासोबत नमुना अहमदील प्रपत्र जे प्रतिज्ञापत्र आहे ते जोडणेसुद्धा आवश्यक आहे. त्याचबरोबर अल्पसूची जी आहे सफाईगारच्या भरती प्रक्रियेच्या वेळी जास्त प्रमाणात अर्ज आल्यास निवड समिती योग्य ते निकष लावून अर्हता योग्यतेच्या आधारे सफाईगार पदासाठी अल्पसूची तयार करेल व अशी तयार केलेली अल्पसूची न्यायालय अहमदनगर येथील सूचना फलकावर आणि संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर जारी करण्यात येईल. अशा पद्धतीने याच्यामध्ये जी पुढची जी प्रोसेस असणार आहे, याच्यामध्ये सिलेक्शन झालेल्या उमेदवारांसाठी म्हणजे सिलेक्शन करण्यासाठी चापल्य आणि साफसफाई परीक्षा असणार आहे. ते सफाईगार पदासाठी अल्पसूचित नमूद उमेदवारांची 20 गुणांची चापल्य आणि साफसफाई कामाचे मूल्यमापन परीक्षासुद्धा घेण्यात येईल. यामध्ये चापल्य आणि साफसफाई परीक्षेमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे
काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. एकाच 3 हे गुणोत्तर राखण्यासाठी शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणांइतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. उमेदवारांची 20 गुणांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल. आता उमेदवारांची निवड ही सफाईगार पदाच्या साफल्य आणि साफसफाई परीक्षा व तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे केली जाईल. याचबरोबर उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करता परीक्षा आणि मुलाखतीस बोलवल्यास खर्चाने हजर राहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सेवा प्रवेश प्रक्रियेबाबतची सर्व माहिती, सूचना, बदल जिल्हा न्यायालय अहमदनगर सूचना फलकावर जाहीर केली जातील. याबरोबरच पुढची जी प्रोसेस असेल ती तुम्हाला सांगितली जाईल वेळोवेळी. त्याच्यानंतर डिटेल दिली जातील. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे 24 एप्रिल 2024. अर्जाचा नमुना पाहू शकता देण्यात आलेला आहे. हा जो अर्जाचा नमुना आहे हा नमुना तुम्हाला प्रिंटआउट काढून तो डिटेलमध्ये फिल करून दिलेल्या ॲड्रेसवर पाठवणे आवश्यक आहे 24 एप्रिल 2024 अशा पद्धतीने बॉम्बे हायकोर्ट जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर यांच्यासाठी जी भरती आहे सफाईगार पदासाठी यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.